आमची माळी याची जात शेत लावू बागायत 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 कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी अवघी मिठाबाई माझी अवघी मिठाबाई माझी आमची माळी याची जात शेत लावू बागायत आमची माळी याची जात शेत लावू बागायत लसूण मिरची कोथिंबिरी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माघारी अवघा झाला माघारी आमची माळी याची जात शेत लावू बागायत आमची माळी याची जात शेत लावू बागायत हाती मोठ नाडा पाणी जाते झाडा झाडा हाती मोठ नाडा पाणी जाते झाडा झाडा शांती शेवंती फुलली गुलाब जाई सुयाली शांती शेवंती फुलली गुलाब जाई सुयाली आमची माळी याची जात शेत लावू बागायत 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 सीताबाई तडवी नंदुरबारच्या आंबाबारी गावची एक कष्टकरी आदिवासी महिला 56 वर्षांची गेल्या 2.5 दशकांपासून कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारी दिल्लीच्या वेशीवर जमलेल्या आपल्या शेतकरी बहिणी आणि भावांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी गेली 26 जानेवारीच्या आंदोलनात तिनंही उडी घेतली दुसऱ्याच दिवशी सीताबाई तडवींचा मृत्यू झाला शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये शहीद झालेल्यांमध्ये अजून एका शहीदाची भर नमस्कार प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्राच्या साक्षात या उपक्रमाअंतर्गत आज सादर होणाऱ्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आपल्याला माहीत आहेच गेले 67 दिवस भारतातल्या विशेषतः पंजाब हरियाणा आणि दिल्लीजवळच्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे हे आंदोलन कशासाठी आहे तर सत्तेमध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारनं पारित केलेल्या शेतीविषयक 3 कायद्यांच्या विरुद्ध हे 3 शेतकरी कायदे शेतीविरोधी आणि शेतकरी विरोधी असल्याची भावना सगळ्या शेतकऱ्यांमध्ये तयार झाली आहे या कायद्यांमुळे बाजार समित्या कमकुवत होऊन खाजगी कंपन्यांची एकाधिकारशाही तयार होईल कंत्राटी शेतीमधलं शेतकऱ्यांना असलेलं कायद्याचं संरक्षण संपुष्टात येईल
आणि साठेबाजांची मक्तेदारी वाढून अत्यावश्यक शेतीमालाची कृत्रिम टंचाई निर्माण करून गोरगरिबांच्या तोंडचा घास काढून घेतला जाईल अशी भीती देशभरातल्या शेतकऱ्यांना वाटायला लागली आहे. पण या तिन्ही कायद्यांमधला सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याला कोणत्याही शेतीमालासाठी हमीभाव मिळणार नाही. शेतीला सरळ सरळ खुल्या अर्थव्यवस्थेशी जोडलं जाईल. बाजारातल्या चढ उतारांपासून कसलंही संरक्षण शेतकऱ्यांना मिळणार नाही. आज भारतातले 80%पेक्षाही जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यातले बहुतांश शेतकरी 2 वेळच्या भाकर तुकड्यासाठी रात्रीचा दिवस करतात. पण मेहनत करूनही हातात काही फारसं पडत नाहीच. तेव्हा आतबट्ट्याच्या शेतीनं बेजार होऊन मोठाली शहरं, कारखान्यांच्या दिशेनं आपला सगळा परिवार घेऊन कामाच्या शोधात ती परागंदा होतात. झोपड्यांमध्ये, गटारांच्या बाजूला, मोठ्या पुलांखाली, रेल्वे स्टेशनांच्या वाशिळ्या सावल्यांमध्ये ती नाहीशी होतात. आज मुख्य प्रवाहातली माध्यमं हे कळकट्ट वास्तव झाकून ठेवण्याचा आणि केंद्र शासनाच्या छुप्या मनसुब्यांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. माध्यमांमधून हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकरी हिंसक आहेत असं खोटं चित्र उभं केलं जातंय. जसं JNUच्या बाबतीत केलं, जसं शाहीनबागच्या बाबतीत केलं. आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्यांना या सरकारनं मारलं तर माध्यमांनी त्यांना देशद्रोही ठरवलं. पण याच दरम्यान या सगळ्यामध्ये कलाकारांचे, लेखकांचे अनेक गटही पुढे येताना दिसत आहेत. ते सगळे आपापल्या परीनं माध्यमांनी सरकारच्या काळ्या दिलावर टाकलेलं पांघरूण काढून टाकून या भ्रष्ट सरकारचा खरा मुखडा दाखवण्यासाठी धाडसानं आजही पुढे येताना दिसून येत आहेत. आमचा आजचा कार्यक्रम हा त्याच प्रयत्नाचा एक छोटासा भाग आहे. तुम्हाला प्रश्न पडू शकेल की आम्ही कलाकारांनी आज या प्रयत्नामध्ये का उतरावं? या सगळ्या प्रयत्नांमध्ये आमच्यासारख्या कलाकारांची भूमिका काय असावी? कलेचं राजकारणाशी काय देणं घेणं? स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासोनं याबाबत फार छान लिहून ठेवलंय. तो म्हणतो, कलाकार कोण असतो असं तुम्हाला वाटतं? तो एखादा खुळचट माणूस असतो का? चित्रकार असेल तर डोळे असलेला, संगीतकार असेल तर कान असलेला, कवी असेल तर हृदयाच्या हरेक कप्प्यात केवळ सतारीसारखं एखादं मंजूळ वाद्य वाजवणारा, किंवा अगदीच मुष्टियोद्धा असेल तर बळकट स्नायूंनी बनलेला कोणीतरी. पण कसाही असला तरी शेवटी खुळचटच, मुळीच नाही. याउलट प्रत्येक कलाकार ही एक राजकीय व्यक्ती असते, जिच्या जाणीवा सतत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वाईट साईट किंवा चांगल्या घडामोडींबद्दल जागृत असतात. या घटनांच्या अवतीभोवती त्यांच्या अनुषंगानं कलाकार स्वतःला घडवतो. इतर व्यक्तींपासून आपण अलिप्त राहणं कसं कोणाला शक्य होईल? किंवा आपल्या भोवतालाचं आयुष्य इतकं समृद्ध बनवणाऱ्या माणसांपासून स्वतःला इतक्या सहजपणे तोडणंही कसं जमू शकेल? चित्रकला ही काही रटाळ इमारती रंगवण्यासाठी जन्माला आलेली नाही, तर शत्रूविरुद्ध आक्रमणासाठी आणि बचावासाठी उचललेलं ते एक शस्त्र आहे. याच भावनेनं प्रेरित होऊन आम्ही आज देशात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या भवितव्याच्या आणि अस्तित्वाच्या या लढ्यामध्ये आज कलाकार म्हणून, माणूस म्हणून शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहिलो आहोत. हा कार्यक्रम आम्ही अर्पण करत आहोत थंडी वाऱ्यात, उन्हा पावसात संघर्ष करणाऱ्या आणि या संघर्षात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना. इडा पिडा टळो. यामध्ये आपण आता ऐकला सावता माळी यांचा अभंग. यानंतर आम्ही सादर करतोय आसाराम लोमटे यांच्या इडा पिडा टळो या कथेतील काही निवडक भाग. या कार्यक्रमाचा शेवट होईल दिलीप धोंडो कुलकर्णी यांच्या गाण्यानं. सादर करत आहोत इडा पिडा टळो. हिवाळ्याचे दिवस, माणसाचं अंग फोडून खाणारी थंडी. बिभीषण एका ट्रकमधून खाली उतरला. डोक्याला गच्च मफलर बांधलेली,
मेन रोडवर उतरल्यानंतर गावात येण्यासाठी 1-2 किलोमीटर चालावं लागतं. तसं वर्षातून 1-2 वेळेस तो या गावी येतो. गेल्या 16-17 वर्षापासून त्याला ही वाट माहिती आहे. दोन्ही हात छातीशी घट्ट आवळलेल्या अवस्थेत तो चालू लागला आणि आता गाव दिसू लागलं. लाह्या फुटाव्यात तसे हळूहळू आवाज ऐकू यायला लागले. इतक्यात एक हवाई नळा आकाशात सुई करीत झेपावला आणि फाटकन फुटला. आज दिवाळीचा दुसरा दिवस. आधीच उशीर झालेला. त्यात इकडे येण्यासाठी काही वाहन नाही. मग त्यानं बस स्टँडवरच एका बाकड्यावर अख्खी रात्र कुडकुडत काढली आणि पाट ट्रकनं या गावावर येऊन उतरला. जसं गाव जवळ येईल तसं गारवं कमी वाटू लागलं. गावाची ऊब लागताच तो जरा सैल होऊन चालू लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पक्क दगडी बांधकाम असलेले वाडे तो निरखू लागला. खराट्यानं झाडल्याचा आवाज ऐकू येत होता. काहींच्या घरासमोर सडा टाकणं चालू होतं. चालत चालत तो गावाच्या एकदम शेवटी आला आणि सडा टाकलेल्या एका घरासमोर उभा राहिला. हे त्याच्या बहिणीचं सीताक्काचं घर. तो दारात उभा राहिला तर समोर बहिणीचा नवरा अर्जुनराव हातात तांब्या घेऊन बाहेर पडण्याच्या तयारी. ओळखलं का नाही दाजी? काय पाहुणं अहो, आता पाहुण्याला ओळखायला काय झालं? विभीषण बस आलो जाऊ. मग बिभीषणनं आजूबाजूला बघितलं. कोपऱ्यात कापसाचा ढीग होताच. मग तोंड धुवून मफलरनं हातपाय पुशीत तो ढाळजात टाकलेल्या सतरंजीवर बसला आणि इतक्यात सीताबाई आतून चहा घेऊन आल्या. पाहुण्यांना तर लईच पहाटवा धरला बाबा. काल निघाला उशीर झाला अक्का. तुला न्यायला चालू बघ. कालच तुला घेऊन मुक्कामाला गावाकडे जायचं होतं. कापसाच्या गाड्या भरून इकडे यावं लागतं. गावातून निघताना आज ऊन टळून गेलो होतं. सकाळीच निघालो खरं, पण हनुमानाच्या शेपटीसारखं एक एक काम लांबू लागलं बघ. आज तरी उशीर नाही व्हायला पाहिजे. नसता दादा नाही ते बोलत. बिभीषण अरे लेकरा बाळाचा झाला, पण दादाची भीती काय गेली नाही बाजू. हे बघ, यंदाची दिवाळी राहू दे बाबा इथं. अरे आता मी काय नवी नवरी आहे ना? माहेर काय म्हातारपण असतं असतं का? मलाही फुरसत नाही बघ. सगळी कामं तोंडावर आली. संसाराचं बघावं लागतंय, शेतीचं बघावं लागतंय. तू आहे दाजी तर तू करा महाराजावानी नाम निरायच राहते तर. आणि आता आमच्याकडं कापसाच्या भावासाठी मोठं आंदोलन उभं राहतंय बरं. अक्का, पण तू कधीपासून पडायला लागलीस ग असल्या भानगडी? ही भानगड वय ना. इथं मरुस्तवर काम करायचं आणि आपला माल दलालायनं मातीमोल भावानं घ्यायचं. हे कौरक चालू द्यायचं बाबा. त्याच्यानं आम्ही 10-20 खेड्याच्या बायका गोळा होऊन भांडायलेत बघ. तसं सगळीकडेच कापसाच्या भावाचं आंदोलन पेटलं होतं. बातम्या सगळीकडूनच यायच्या. पण आपली बहीण त्यात असेल असं विभीषणला वाटलं नव्हतं. तुला काय सांगायचं विभीषण? ही झाली सगळ्याची मालकीन. अख्ख्या गावाचं पुढारपण हिच्याकडं. अरे 3-4 दिवसापासून आसपासची गावं ह्या 4-4 बायांनी पिंजून काढली. नवरानपोरग मर नका तिकडं, पण हिचं आपलं चालूच. डोंगरी शेत माझं, मी बेनू किती. हा, तुम्ही बसा हरी करीत. आषाढी कार्तिकीच्या वारा मात्र बंद करू नका. इथं मरुस्तवर काम करून पदरात काय पडायला याचा हिशेब केलाय का कधी? तुम्हाला तुमचा तो पांडुरंग सुधरू देईल तेव्हा ना. ते सगळं तुझ्याच माग आहे आता. आम्ही आपलं होईन तेवढं करायचं. 2 टायमाच्या भाकरीचं फक्त धनी. बस तेवढं बोललं की झालं. काही करायचं नाही का आणायचं नाही. सीताबाई जरी असं बोलत असल्या तरी अर्जुनराव शेतातलं काम होईल तेवढं करायचे. हा, पण काही कमी पडलं लागलं तर सीताबाईलाच आणायला जावं लागायचं. ए उठा बरं आता. आंघोळ्या घ्या पटापटा करू. हे निव्वळ दुपारा बोलाय बसल्यासारखं झालं. बिभीषण तुम्ही लवकर आंघोळ करून घे. पाणी तापलं असं जा. सीताबाई ही या 3 भावात एकुलती एकच बहीण आणि विभीषण हा त्यांचा सगळ्यात लहान भाऊ. शेतीच्या कामाचा सगळ्यात जास्त ताण त्याच्यावरच असल्यानं तो जरा खराब दिसायला लागला होता. विभीषणहून थोडा मोठा भाऊही शेतातच होता, पण तो इतका राबायचा नाही. आणि मोठ्याकडे तर व्यवहारच होता, त्यामुळे तो फक्त चक्कर टाकायला शेताकडे यायचा.
अक्का तुला या वेळेस यावंच लागते. उद्या भाऊबीज आहे, तू आजच चल. अगं म्हाताऱ्यानं टुमणं लावले तिला घेऊन ये म्हणून. त्याचही वरचीवर वाढतच चालले, वयच थकत चालले, तर कौरक दम धरी. घरात आता वाटण्याबद्दल धुसफूस चालू झाली. म्हातारं म्हणते तुझ्या नावानं 10 एकर रान करायचं, की दोघं बी द्यायला तयार झाली. गडबड त्यांच्याकडूनच व्हायलीये. माझ्या माघारी कोणी पाहिले तुम्ही तिला दिवाळीला आणता का नाही, आणि एकदा वाटण्यात झाल्यावर तिनं कोणावर बळच हक्क गाजवावा असं नानाला वाटते. वरचीवर थकत चालले ते. त्याच्यामुळं म्हणाले तू पटकन निघायचं कर. हे नेहमीच्या दिवाळीसारखं नाही, तुला यावंच लागेल. अरे पण उद्या नानाचं काही करता काही झालं तर तुझ्या तोंडचा घास निघून जायचा. अक्का म्हाताऱ्यानं वाटणीपत्र अजून करून दिले नाही. अरे जमिनीचं काय रे, मला देवानं तरी कुठं कमी केलं, आणि आता हे सगळंच तोंडावर आलंय. कसं येता येईल तिकडे सांग. अक्का मी अशी गडबड केली नसती, पण म्हाताऱ्यानं हंतरून धरले. उद्या जर काही झालं तर तुला 10 एकरावर पाणी सोडावं लागेल. हे काय असं आंदोलन माती धोंडे नेहमी चालतच असते. तर असं नसतंय. भांडल्या बिगर काही मिळत नाही. लोक आता पहिल्यावानी राहिले नाहीत. सांगितलं की पटायले त्यांना. आम्ही बाया 7 दिवसापासून जवळपासचे खेडे हिंडालोत. गावोगावच्या बायका गर्दी करायला. उद्या वाटूर फाट्यावर लय मोठा रस्ता रोको करणार आहे आम्ही. हे सगळं एकदा निपटलं की येते मी. अरे आता तू सुद्धा इथंच राहा 1-2 दिवस. उद्या भाऊबीज आहे, कशाला जातोस गावाकडे? हे बघ लई विचार करू नको. उद्याचा दिस दम काढ, नाहीतर उद्या आमचा रस्ता रोको झाला की मी दुपारस्तोवर घरी येते. मग आपण दोघं जाऊ मुक्कामाला तिकडं. काय अक्का ग मला लयच अवघडात टाकायला लागली ग तू. हे अवघडात काहीच नाही. जेवण झाली की सगळेच रानात एक चक्कर मारा, तेवढाच दिस कटतो. मी झाकड पडायच्या आत येते. हे बा आता काहीच विचार करू नको. एवढ्या बारीस आहेत माझ. तिघांची जेवणं झाल्यावर सीताबाईनं स्वतःला वाढून घेतलं आणि मग अर्जुनराव बिभीषणला घेऊन शेताकडे निघाले. हा आमचा कापूस बघ बाबा. तुम्ही काय जमीनदार, सगळा आवाज आहे. आमच्या गरिबाची पिके जरा नजर काढून घाला. असं म्हणून त्यांनी बिभीषणला बाहेर काढलं आणि मग सगळी आवराआवर करस्तोवर सीताबाईकडे 6-7 बायका आल्या. काय माय निवळ येड्यावानी. हा सणवाराला घरात थांबायचं तर निघालो परगावला. लोक माघारी हसतील ना आपल्याला. जना अगं आपण काय फक्त या 10-5 खेड्यातल्याच बाया उद्या रस्ता अडवायला असं नाही. उद्या सगळ्या राज्यात रस्ते जागोजाग अडवणार आहेत. आपल्याला सगळ्यांपेक्षा हे आंदोलन मोठं करायचंय. आतापासून सगळ्यांनी भाव वाढवून देतो म्हणून सरकार चालतं. आपण ढोरावानी राब राबायला, पण हाती खायच लागल ना. असं किती दिवस घाण्याच्या बैलावानी खाली मान घालून कोल वडायचं ग. कवा तरी मानवारी करावं लागेल का नाही. सगळ्या जणी घोळक्यानं सरासरा चालू लागले आणि मग पिंपळगावची शीव ओलांडली. इथल्या गावच्या बायांना विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात जमायला सांगितलं होतं. दिवाळीचा सण असूनही मंदिरात 25-30 बाया आधीच जमल्या होत्या. बोला सीताबाई, आपण कशासाठी जमलोय आणि आम्ही काय करायचे ते बी सांगा. हा सांगते थांबा. हे बघा, उद्याला आपल्याला सगळ्याला वाटूर फाट्यावर रस्ता रोको आंदोलन करायचंय. तुमच्या गावातून तुम्ही किती जणी येणार ते सांगा. असं आता इथं आम्ही जेवढ्या जमलोत ना तेवढ्या तरी नक्की येणार. हा पहा बरं, मी मोजून घेईन. आता काय हे काय बोलणं झालं का? येणार म्हणजे येणार. आणि हे काय लोकांसाठी थोडंच आहे. आपल्याच मालाला भाव नाही. हे काय कोणाच्या घरचं काम नाही काय नाही. हा आता कसं आहे सीतक्का, उद्याला भाऊबीज असल्यानं जास्त जणी येणार नाहीत. बऱ्याच बाया माहेरला बी गेल्या, पण इथं जमलेल्या आम्ही सगळी जणी तरी येणार म्हणजे येणार. जवळपासची 2 गावं झाली होती तेव्हा सीताबाईला पोचायला दिवस मावळला होता. दिवे लागणीची वेळ झाली होती. घरातल्या गडी माणसांची जेवणं झाली आणि बाया पोरींची जेवणं चालू होती. तेवढ्यात गावात 3-4 मोटरसायकली आणि लाल झेंडा लावलेली एक जीप आली.
जीप एकदम मारुती मंदिराच्या समोर उभी राहिली. मोटरसायकली अगोदरच पुढे आल्या होत्या आणि जीपमधून दत्तराव माने खाली उतरले आणि त्यांच्याबरोबर 3-4 जण पण. दत्तराव माने शेतकऱ्यांच्या संघटनेचे 10-12 वर्षापासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते. सगळ्या जिल्ह्यात त्यांची कार्यकर्ती मंडळी. त्यांची कदर पुन्हा सगळ्याच पक्षातले लोक करतात. ज्यानं ज्यानं शेतकऱ्यांच्या विरोधात काम केलं त्याच्यावर हा माणूस तुटून पडलाय. इथं जमलेल्या माय मावल्या आणि माझ्या भावांनो, ही सभा निवडणुकीची नाही, तरी बी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं जमलात. सध्या आपल्या सगळ्यांपुढं फार मोठी लढाई आहे. कापसाच्या भावाचे पैसे सरकारनं वाढवून द्यायला पाहिजेत आणि तेही एकाच टप्प्यात भेटायला पाहिजेत. ही आपली मागणी आहे. सरकार कधी सरकारी नोकरांचा पगार देतं का टप्प्याटप्प्यानं? मग आपल्याच घामाला का किंमत नाही? अहो, दिवाळीला काही आया बहिणी आल्या असतील, 6 महिने सुद्धा लग्नाला झालं नसतील. अहो, त्यासनी काय सासरी जाऊ न वाटतं ना होय? माहेरातच म्हणून अडकतं काय त्यांचं? खरं सांगू, त्यांना आपल्या बापाच्या आणि भावाच्या काळजीनं घेरलंय. माझ्या लग्नासाठी सगळ्या घरादाराचा इस्कूट झाला. बापाच्यानं काम होत नाही तरी तो शेतात मरतोय. माझं हात पिवळं झालं, पण आता घरातल्यांना पाय खोडून मरायची पाळी आली. असा विचार पोरी करत्यात. त्यांना आपल्या भावाचं बापाचं पुढचं चित्र दिसतंय आणि मग त्या रडायला लागत्यात. खरंच ही शेती धंदा इतका वाईट आहे का हो, की ज्याला जागोजागी लुटणाऱ्यांनी तोट्यात आणलंय? जरा विचार करा, खरंच विचार करा. उद्या तुमच्या भागातला रस्ता रोको वाटूर फाट्यावर होणार आहे. आपल्या जिल्ह्यातलं सगळ्यात जास्त वाहतूक असणारं ठिकाण. तेच मी सांगतोय, तुम्ही सगळ्यांनी तिथं जाऊन रस्ता अडवायचा, जेलात जायचं. माय बहिणींना हे माझं सांगणं आहे. उद्या तुम्ही हे आंदोलनात आमच्यापेक्षा एक आकन पुढे जायला पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. कापसाला भाव मिळालाच पाहिजे. कापसाला भाव मिळालाच पाहिजे. अक्का, हे उद्याचा घोळ लवकर आवरण म्हणून काय नेम नाही बघ. तुला न्यायचं तर मीच इथं थांबलो. आता उद्याचा तरी मुक्काम पडून येत, नाहीतर निव्वळ येड्यावानी होईल. हसायचीच गत आहे सगळे. तर तू बी याच गणपतीत आलास बाप. कमालच आहे अक्का तू. आता दिवाळीला नाही तर काय शिमग्याला येऊ का घरी? हा, तुला 17दा सांगायला होती तर लवकर चल म्हातारा अंतरुणावर खेळू नये. ते चांगलं 10 एकर तुझ्या नावचं करून द्याले तर तुला या सगळ्या असल्या कुटाण्यात पडायचं. तुझ्या जागी एखादी दुसरी असते का तर सगळं सोडून आली असते. जाऊन दे अक्का, तू पड आता. पुन्हा तुला उद्या सकाळी सुटून फाट्यावर बायांना घेऊन जायचं. दिवाळीचा तिसरा दिवस. दिवाळीचा तिसरा दिवस असला तरी पहाटच लोकांची गडबड सुरू झाली. पाणी भरण्यासाठी बाया माणसांची लगबग चालू झाली. हळूहळू अंधार हटू लागला, थोडं थोडं दिसू लागलं. मग सीताबाईनं अंगावरून पाणी घेतलं. लगेच त्या दोघांनाही आंघोळी करायला सांगितलं. अजून दिवस निघाला नव्हता, पण चांगलंच फटफटलं होतं. आंघोळी झाल्याबरोबर सीताबाईनं सगळ्यांनाच खायला पोहे करून दिले आणि स्वतःला सोबत नेण्यासाठी 2-3 चपात्या घेतल्या. ऊन रांगत येऊ लागलं आणि गावातल्या बायांच्या 4 गाड्या गावाच्या बाहेर उभ्या राहिल्या. येणाऱ्या तेवढ्या आल्या असं लक्षात आल्यावर एका रांगेत गाड्या निघाल्या आणि वाटूर फाट्याच्या जवळ आल्यावर बैलगाड्या अलीकडेच थांबल्या. जिथं मोकळी जागा दिसल तिथं बैलगाड्या सोडल्या होत्या. कमीत कमी 40 बैलगाड्या तरी आल्या असतील. आणि काही बाया तर पायी पायीच आल्या होत्या आणि गडी माणसं अजूनही मिळेल त्या वाहनाने येतच होती. सकाळचे 10 वाजले तेव्हा सगळाच रस्ता माणसांनी भरून गेला. पोलिसांनी गर्दीलाच कड केलं होतं.
दोन्ही बाजूची वाहतूक आता आपोआपच बंद झाली. तसं इकडे येण्यासाठी पोलीस आधीच कार्यकर्त्यांना अडवू लागले. सगळीकडूनच नाकाबंदी झाली होती. कापसाच्या भावामुळे रास्ता रोको होता खरा, पण लोकांनी गर्दी केली ती केवळ याच कारणासाठी नाही. काही दिवसापूर्वी एक एसटी जाळल्याच्या आरोपावरून पोलिसांनी कार्यकर्त्यांना बेदम मारलं होतं. रात्री उठून कार्यकर्ते पकडून नेले होते. त्याचा राग होता. पोलिसांच्या दादागिरीला आता चोख उत्तर द्यायचं असं कार्यकर्ते आधीच बोलू लागले होते. पोलिसांनी आता सावध हालचाली सुरू केल्या होत्या. हातात दंडुके जाळ्या होत्या आणि मग पोलीस गर्दीतून हिंडू लागले. तेवढ्यात प्रमुख कार्यकर्ते मध्यभागी आले आणि सगळ्या बाया माणसांना बसायला सांगितलं. एवढ्यात रुस्तुमनं मग शाहीर भारतीयाला बोलवलं आणि त्याच्या हातातच माईक दिला. मग काय शाहीर भारतीनं गायलाच सुरुवात केली. शेतकऱ्यार कष्टकऱ्यार, शेतकऱ्यार कष्टकऱ्यार, उचल तुझी तलवार. अरे अन्यायाचा कहर झाला, गप्प किती बसणार. अन्याय बस आता गाडीत असं म्हणून फौजदारानं शाहीर भारतीच्या हातातला माईकच हिसकावून घेतला आणि मग फौजदारानंतर सगळ्या पोलिसांनी माणसांची धरपकड सुरू केली. काय होतंय हे कळायच्या आत पोलिसांनी बकोटीला धरून माणसांना गाडीत टाकायला सुरुवात केली. बाया तर भांबावून गेल्या. मुरमुऱ्याचं पोतं सुटावं तशी माणसं वाट फुटल तिकडं पळायला लागली. जिकडं कार्यकर्ते पडू लागले तिकडं पोलिसांनी आडवाआडवी सुरू केली. 2-4 जणांना काठी पायाच्या नळीवर लागल्यानं चांगलाच मार लागला. 1-2 नळ्या फुटल्या. बायांना महिला पोलीस धरून गाडीत बसवू लागल्या. बरेच कार्यकर्ते पोलिसांनी एसटीत कोंबले. तेवढ्यात एका पोलिसानं आगाऊपणा केला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गाडीवर त्यानं कडव्याच्या पेंड्या टाकल्या आणि गाडी पेटवून दिली. गाडीतल्या कडव्यासह गाडी ढण ढण जळू लागली. आता मात्र लोक खवळले. मिळल त्या पोलिसाला धरून पकडू लागले. पण पोलिसांच्या हातात लाट्या होत्या. फौजदाराच्या इशाऱ्यासरशी पोलिसांनी बेदम लाठीमार सुरू केला. दिसल त्याला झोडपायला सुरुवात केली. अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. त्यामुळे समोर काहीच दिसना, नुसतं धुपणच धुपण आणि वरून काठ्यांचा पाऊस. बायांना गाड्यामध्ये बसायला सांगितलं. 2-3 मोठमोठ्याला लांब गाड्यांमध्ये बाया बसल्या आणि त्यांना सेंट्रल जेलमध्ये आणण्यात आलं. इकडं तर जिकडं बघावं तिकडं माणसंच माणसं. बायांची आणि गड्यांची जेलमध्ये वेगळी व्यवस्था केली होती. सगळीकडेच हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर झालं होतं आणि मग इथं आल्या बाया घाबरून गेल्या होत्या. पण आता हळूहळू एकमेकींशी बोलू लागल्या, आपापले किस्से सांगू लागल्या आणि गटागटात बसून आपलं मन मोकळं करू लागल्या. अजून दिवस मावळला नव्हता. ज्यांना ज्यांना मुकामार जोरात लागला होता त्यांनी खाली जमिनीवरच अंग टाकलं होतं. 2-3 कपाळाला काठ्या लागल्यामुळं लुगड्याच्या चिंध्या बांधण्यात आल्या होत्या. एकीकडे पोटाला लागलेली भूक आणि दुसरीकडे मुक्या माराची ठणक. सारं शरीर आंबून गेलं होतं. तरीही बाया टोळक्यानं बोलत बसल्या होत्या. संध्याकाळ झाल्याबरोबर जेलमध्ये कार्यकर्त्यांच्या जेवणाची तयारी सुरू झाली. आज सण असल्यामुळं नेहमीच्या पेक्षा जेलमध्ये थोडं वेगळं जेवण होतं. तेवढ्यात कार्यकर्त्यांना कुठून तरी संदेश आला. एका ठिकाणी कार्यकर्त्यांवर रासुका लावण्यात आला होता. मवाल्यांमध्ये आणि घामाचे पैसे मागणाऱ्या आमच्यामध्ये हे सरकार काही फरक करणार आहे का नाही, असं म्हणून सगळेच प्रमुख कार्यकर्ते संतापले होते. आज राज्यात जिथं जिथं कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली तिथं तिथं कार्यकर्ते जेवणार नाहीत. रासुका ज्या कार्यकर्त्यांवर लावण्यात आला तो मागं घ्यावा. राज्यात जिथं जिथं पोलिसांनी जाणीवपूर्वक लाठीमार केला त्याची चौकशी करावी. कापसाचा भावही वाढवून मिळावा. या अनेक मागण्यांसाठीच जेलमध्ये उपोषण करण्याचा निर्णय प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतला. आज कोणीच जेवणार नाही असं सांगण्यात आलं. इकडं बायकांकडे ही गोष्ट सांगण्यात आली. समोर कळकट्ट ताटामध्ये आलेलं जेवण बायांनी दूर ढकललं. भूक तर सगळ्यांनाच लागली होती, मात्र जेवायचं नाही हा निर्णय झाला होता.
सगळीकडेच सन्नाटा पसरला होता. एक दोघींना मग घरची आठवण झाल्यामुळं एका दोघींच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. सोबत आलेल्या थोड्या अनुभवी वयस्कर बाया पाठीवरून हात फिरवत होत्या. रडू नये मायास तिन्ही सांच, रडू नये. अगं आपलं काय वाईट झालंय? तुझी लेकरं गावात आहेत, त्यांना कोण उपाशी ठेवणार आहे का? कोणी ना कोणी जीव घालेलच की. अरे काय सणावाराचं नशिबी आलं. लोकांच्या लेकीबाई माहेरात जाऊन बसल्या असतील आणि आपणच काय इथं पाप केलं. बाई, आता हेच आपलं माहेर आहे. आपल्या संग आपले भाऊ बी आहेतच की. आपण भाऊबीजेला ओवाळताना काय म्हणतो? हा, सांग बघू. इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. मग आपण इथं कशासाठी आलो? आपल्या भावाचं राज्य येण्यासाठी, बळीचं राज्य येण्यासाठी. रडू नको, रडू. रेडिओवरच्या बातम्यात आंदोलन सगळ्या राज्यात पेटल्याचं सांगितलं जात होतं. 1-2 ठिकाणी गोळीबारही झाले होते. आणखी जर वातावरण चिघळलं तर कार्यकर्त्यांना लवकर सोडणार नाहीत असं वाटू लागलं. दुसऱ्या दिवशीच्या पेपरातही सगळीकडे एक छापून आलं होतं. वाटूर पाट्यावर झालेल्या आंदोलनाचा फोटो आला होता. शिवाय बैलगाडी जाळ्याचीही खबर होती. आंदोलनकर्त्यांनीच ही जाळपोळ केल्याचं पेपरात म्हटलं होतं. अर्जुनरावच्या घरी देखील ही बातमी पोचली. आता एक कवा विजतंय असं बिभीषणला वाटू लागलं. दाजी, आता आज काय मी थांबत नाही इथं. अरे पण बिभीषण, अहो अक्का आज बी येते का नाही कोणाला ठाव. मी इकडं आलोय तर सगळ्या शेतीच्या कामाची वाट लागली असं. मला तर जावंच लागणार. माझा अर्धा जीव इथं आणि अर्धा जीव तिथं अडकला. मी आता नेहरी सुद्धा करीत नाही. अक्काला चाल्यावर 2-4 दिवसासाठी तिकडं पाठवून द्या, तिलाही जरा बरं वाटेल. दुसरा दिवस उजाडल्यानंतर त्या दिवसाचं उपोषण करायची सगळ्यांचीच तयारी होती. घरादाराची आठवण आल्यावर बायांना मात्र वाईट वाटायचं. लेकरा बाळांची चिंता वाटायची. दुपारची जेवणं देखील कुणीही केली नाहीत. सगळेच जण थकल्यासारखे वाटत होते. 3-4 वाजण्याच्या सुमारास एक संदेश आला आणि जेलमधलं वातावरणच एकदम बदलून गेलं. सरकारनं मागण्या मान्य केल्या होत्या. कापसाचे भाव क्विंटलला 200 रुपयानं वाढले आणि पैसे 24 तासाच्या आत देण्याची घोषणा सरकारनं केली. संघटनेच्या कार्यकर्त्यांवर रासुकाखाली गुन्हे दाखल करण्यात आले, ते रद्द करण्यात आले होते. आणि मुख्य म्हणजे सध्या कालच्या आंदोलनात अटक करण्यात आलेल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सोडण्यात येणार होतं. बातमी जेलमध्ये पसरल्याबरोबर सर्वच कार्यकर्ते बेभान झाले. तरुण कार्यकर्त्यांनी मोठमोठ्यानं उड्या मारून नाचायला सुरुवात केली. जिंदाबादच्या घोषणांनी जेलचा परिसर दुमदुमून गेला. बाया बापड्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसू लागला. कालच्या लाठीमारानं ठणकत असलेलं अंग आता खुशीनं मोहरून उठलं होतं. आत्तापर्यंत शिणलेल्या बाया एकमेकींना घडाघडा बोलू लागल्या. केलेल्या मेहनतीला फळ आलं होतं. काल लाठ्यांचा पाऊस अंगावर पडला होता. शरीर ठणकत होतं. सगळा शीण कुठल्या कुठं पळून गेला. अर्ध्या पाऊण तासात जेलच्या समोर सुमारे 2-3 एसट्या उभ्या राहिल्या. नावं पुकारली जात होती. ज्याचं नाव घेईल तो माणूस एसटीत जाऊन बसत होता. एखादी लढाई जिंकल्यासारखं वाटत होतं. मागण्या मान्य झाल्यामुळं आंदोलन मागे घेतल्याचं रेडिओवर देखील सांगितलं होतं. आणि मग गावातही सगळा जल्लोष होता. गावात अक्षरशः दिवाळीचाच आनंद होता. काल गावावर उदासी पसरली होती. भाऊबीज असूनही कुणाच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. आज दिवाळी संपली तरीही फटाक्यांचे आवाज धडाधड व्हायला लागले. सगळेजण आता फक्त कार्यकर्ते कधी येतात त्याचीच वाट पाहू लागले. दिवस मावळतीला यायच्या वेळेला गावात एसट्या आल्या तेव्हा गावकऱ्यांनी बँड तशा लावला होता. वेशीजवळ अख्खा गाव लोटला. म्हाताऱ्या बाया एकेका आंदोलनकर्तीच्या तोंडावरून हात फिरवत होत्या.
जेलमध्ये गेलेल्या बायांना घरीवरून येत होतं. लेकरं बाळं आपापली आई शोधून गळ्यातच पडत होते. पुढं पुरुष मागं बाया अशी एक मिरवणूकच निघाली आणि मग मारुतीच्या पारावर येऊन ही मिरवणूक थांबली. तिथून मग मंडळी आपापल्या घरी गेली. घरी आल्यावर ताबडतोब सीताबाईला बिभीषणची आठवण झाली. अहो गेला का काय बिभीषण? होय, आज सकाळीच गेला. त्याला वाटलं तू आजही येणार नाहीस. एवढा मोठा दिवाळीचा सण, पण आपल्याला माहेराला जाताच आलं नाही. तिकडं माहेरी जायचं तर इकडच्याच माहेराला जावं लागलं. भाऊबीजेची रात्र जेलात काढावी लागली. काल रात्री ती म्हातारी त्या रडणारीच्या तोंडावर हात फिरवून बोलत होती, बाई, आता हेच आपलं माहेर समजायचं. आपण भाऊबीजेला ओवाळताना काय म्हणतो? इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. मग आपण इथं कशासाठी आलो? आपल्या भावाचं राज्य येण्यासाठी, बळीचं राज्य येण्यासाठी. शब्दन शब्द सीताबाईला आठवू लागला. तिची नजर किती वेळची स्थिर झाली. डोळे डबडबले आणि मग मनातल्या मनातच तिनं बिभीषणला ओवाळलं. रात्र आजची असेल तुमची, दिवस उद्याचा आमचा हाय. उद्या उरावर असेल तुमच्या श्रमिकांचा हा दणकट पाय. उद्या उरावर असेल तुमच्या श्रमिकांचा हा दणकट पाय. उद्या उरावर असेल तुमच्या श्रमिकांचा हा दणकट पाय. ही भांडवलशाही सत्ता, धनिकांची अफाट मत्ता, ही सरंजामी उन्मत्ता. श्रमिकांच्या जलपानी यांचा होईल उद्या. उद्या उरावर असेल तुमचा श्रमिकाचा हा दणकट पाय. उद्या उरावर असेल तुमचा श्रमिकाचा हा दणकट पाय. श्रमिकाचा उठता हात, क्रांतीचा झंगावात, हो रावत सुटला त्यात. उद्या उरावर असेल तुमच्या श्रमिकाचा हा दणकट पाय. उद्या उरावर असेल तुमच्या श्रमिकाचा हा दणकट पाय. दिशात एकच नाद, नवनिर्मितीचा उन्माद, सुख शांतीचे पडसाद. शोषण विरहित समाज हो